त्याने पहिले जे आम आदमी पार्टीमध्ये त्यांनी 3-4 वर्ष काम केलेलं आहे, तो खरंच तो राजकारणामध्ये जर उतरला तर नक्की मी 100% सांगतो की ते 10-15 MLA आल्याशिवाय त्याचे राहणार नाहीत. सध्या सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी असा एक अकाउंट खोलण्यात आलेला आहे आणि त्याचे लाखो करोडो फॉलोअर झालेले आहेत. बघता बघता 4 दिवसात एवढ्या या कॉकरोच जनता पार्टीने एवढी धुमाकूळ घातला की अक्षरशः जेवढे मोठे मोठे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांना सुद्धा मागे टाकलेले आहेत. आपण एकीकडे जर बघितलं तर मी सध्या हिंगोली जिल्ह्यातील संतूक पिपरी या गावी आहे. संतूक पिपरी हे गाव जे अभिजित दिपके त्यांचं गाव आहे आणि त्यांचे काका माझ्यासोबत आहेत. दादा, तुमचाच एक मुलगा आज जेवढा मोठी पार्टी उघडली आहे आणि बघता बघता मोठी चाहते वर्ग झालेला आहे, त्यांची पहिली प्रतिक्रिया काय आपली? पहिली प्रतिक्रिया सर, कारण एवढ्या शून्यामधून त्यानं विश्व निर्माण केलं, त्याच्याबद्दल त्याचे आम्ही खूप आभारी आहोत. आणि तो माझा पुतण्या आहे. त्याचं जन्मगाव पिंपरी, हे गाव संतूक पिंपरी आहे. आणि पहिला टर्न त्याचा शिक्षणाचा औरंगाबाद, दुसरा टर्न पुणे आणि तिसरा टर्न अमेरिका. सध्या अभिजित कुठं आहे? सध्या अभिजित अमेरिकेला आहे. त्याचे आई वडील कुठे राहतात? आई वडील औरंगाबाद आणि मी इथे गावाकडे राहतो. आणि आमचा एक लहान म्हणजे मधवा बंधू तो नांदेडला असतो. अभिजितने एवढं मोठं नाव केलेलं आहे, नेमकं काय सांगाल तुम्ही त्याला? एवढा आनंद आहे की जेवढं म्हणजे पोटामध्ये एवढा आनंद आहे की जसं जेवढं सांगेल तेवढं कमी आहे. एवढं त्यानं चांगलं काम केलेलं आहे आणि असंच करत राहावं. नेमकं अभिजितने कॉकरोच जनता पार्टी एक पक्ष खोलला आहे, एक पार्टी खोलली आहे, नेमकी त्याला कशामुळे नेमकं केलं एवढं? हे कशामुळं म्हणजे त्याने पहिले जे आम आदमी पार्टीमध्ये त्यांनी 3-4 वर्ष काम केलेलं आहे, त्याला थोडा अनुभव आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सरन्यायाधीश जे यांनी थोडं उल्लंघन म्हणजे अलग शब्दामध्ये केलं, थोडी हेळणासारखं झाल्यासारखं वाटतं दलित समाजाला. त्याच्यामधून त्याला एक मनामध्ये चीड निर्माण झाली आणि त्या उद्देशाने त्याने हा कॉकरोच जनता पार्टी हा पक्ष स्थापन केला. अभिजित तुमचा एक मुलगा आहे, हो, त्यानं जर एक पक्ष काढला तर नक्की त्याचं एक तुमच्या गावातले लोक त्यांच्या मागे राहणार का? खरंच त्यांचं काय नेमकं स्वप्न आहे पाहणार? तुम्ही काय म्हणून पाहणार त्यांना? मी तर म्हणतो माझ्या गावातलेच नाही किंवा अनेक इतर महाराष्ट्रामधले जेवढी बी तरुण पिढी आहे, आज 40 लाख फॉलोअर्स म्हणजे काय कमी नाहीत. जेवढी तरुण पिढी आहे तेवढी तरुण पिढी त्याच्या पाठीमागे ठामपणे उभी राहील असा माझा विश्वास आहे. कारण त्याला तेवढी बुद्धी आहे आणि त्यानं खरंच तो राजकारणामध्ये जर उतरला तर नक्की मी 100% सांगतो की ते 10-15 MLA आल्याशिवाय त्याचे राहणार नाहीत. एवढं नक्की सांगतो. अभिजित दिपकेने पाहिलं तर सत्ताधाऱ्याविरोधात एक भूमिका घेतलेली आहे आणि स्वतःच एक पार्टी उघडली, आज तो मैदानात आलेला आहे. नेमकं काय सांगाल यावर तुम्ही? काय सांगाल म्हणजे सर, त्याने मला तर वाटतं त्यानं सरळ आता MLAच्या निवडणुकीसाठी उभं राहावं बस. आणि तिकीट देऊन मान्यता जर भेटली तर लगेच त्यांनी MLA सर म्हणजे आमदारकीला उभे करावे कॅन्डिडेट. जसं तामिळनाडूमध्ये जे विजय थालापतीने जसं कार्य केलं तसं नक्की महाराष्ट्रामध्ये घडेल आणि युवक पिढी त्याच्या खंबीरपणे पाठीमागं आहे. आणि जे आम आदमी पार्टीमध्ये त्यानं जे काम केलंय त्याचा पण त्याला 100% अनुभव आहे. त्यामुळं तो या कॉकरोच पार्टी त्याने स्थापन केली. तर हे होते कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांचे ते काका होते. आणि त्यांनी सांगितलं की आज जे सोशल मीडियावर जे एवढा धुमाकूळ घातलेला आहे कॉकरोच जनता पार्टीनं, नक्कीच त्यांनी जर पक्षात आली ही पार्टी आणि एवढा मोठा त्यानं आमच्या गावाहून सुद्धा मोठा पाठिंबा राहणार. आणि नक्कीच अभिजित दिपके यांनी जे पक्ष काढला कॉकरोच जनता पार्टी, जर नाव ऐकलं तर वेगळं वाटते, मात्र आज या कॉकरोच जनता पार्टीने बघता बघता लाखो करोडो फॉलोअर झालेले आहेत. आणि जे युवा पिढी आहे, एका युवा पिढीला जर कुठेतरी सरन्यायाधीशाने एक वेगळ्या शब्दात बोललं, त्यांचाच कुठेतरी राग मनात धरून अभिजित दिपके यांनी एक सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती की कॉकरोच जनता पार्टी, आणि याच कॉकरोच जनता पार्टीने बघता बघता मोठा धुमाकूळ घातलेला आहे. आणि जर भविष्यात ही पार्टी जर राजकारणात उतरली आणि सक्रिय झाली तर एक नाव मोठं करू शकते. अभिजित हा आमचा एक आमदार असो किंवा एक मुख्यमंत्री पदावर सुद्धा जाऊ शकतो, असा त्यांनी आपले शब्द व्यक्त केले आहेत. फारुख शेख, लोकमत, हिंगोली.